साध्या सोप्या पद्धतीने आपण आज इथे सीताफळ रबडी करून दाखवलेली आहे। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। तर चला आपण बघूया। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडका आहे माझ्या YouTube, Insta, Facebook चॅनल मध्ये स्वागत करीत आहे। आज मी तुमच्यासाठी सीताफळ रबडी घेऊन आलेली। बघा, सीताफळचा सीजन आहे तर म्हटलं चला तुम्हाला सीताफळ रबडी दाखवूया। तर चला पटापट रेसिपीकडे वळूया। सीताफळ रबडी बघतोय त्यासाठी 1 लिटर दूध फुल फॅट घेतलेले, 3 सीताफळ, काजू, बदाम, वेलची आणि साखर घेतलेली। इथे जवळजवळ 150 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे। तर चला सगळ्यात अगोदर आपण जाड बुडाची कढई घ्यायची, त्यात थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून आपण ज्यावेळेस दूध उकळू त्यावेळेस ते खाली लागलं नाही गेलं पाहिजे। बघा, मी फुल फॅट दूध घेतलेलं आहे आणि पहिलं मी ऑलरेडी थोडंसं तापून घेतले, त्याला घट्ट साय आलेली आहे। आता आपल्याला हे दूध छान उकळत म्हणजे हलवत त्याला आटवून घ्यायचे। 15 ते 20 मिनिटाची ही प्रोसेस आहे। आपण मीडियम गॅसवर त्याला आटवायला ठेवूया, असं हलवत राहायचे म्हणजे खाली ती चिकटू नये। आता सगळ्यात अगोदर आपण दूध आटते तोपर्यंत सीताफळाच्या बिया वेगळ्या करून घेऊया। बघू शकता इथं मी छान असे मोठे पिकलेले सीताफळ घेतलेले आहेत आणि ते आपल्याला त्यातनं बिया काढून घ्यायच्यात। माझ्याकडे असं चॉपर आहे, त्याच्यात मी बिया टाकून बिया अलग आणि त्यातला गर अलग करणार आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट चाळणीमध्ये टाकून हलवलं आणि त्याच्या खाली गर पडतो ते सुद्धा चालेल। बघू शकता मी इथं सर्व बिया काढून घेते सीताफळच्या अशा पद्धतीने। ही सीताफळ रबडी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला एकदम सुंदर आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा, आपल्या इथं सर्व सीताफळच्या बिया काढून झालेल्या आहेत। इथं मी चॉपरमध्ये हे सीताफळ टाकून घेते। चॉपर असलंच पाहिजे असं काही नाही, तुमच्याकडे नसेल तुम्ही चाळणीमध्ये टाकून नुसतं आपण जसं पुरण वगैरे चाळणीमध्ये करतो तशा पद्धतीने तुम्ही करू शकता। बघू शकता आता मी चॉपरनी थोडं दाबून घेतलेले आणि बिया तुम्हाला दिसत आहेत थोड्या वेगळ्या झालेल्या आहेत। आता आपण चाळणीमध्ये टाकून घेऊया। बघा, अशा पद्धतीची चाळणी प्रत्येकाच्या घरी असते, त्याच्यामध्ये टाकून तुम्ही नुसतं केलं ना तरी पटकन होऊन जातं। बघा, आता हा आपण पूर्ण गर काढलेला तो चाळणीमध्ये घेऊया आणि चाळणीमध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्याने असं चाळून म्हणजे असं चमच्याने असं दाबत त्याला बघा अशा पद्धतीने चाळणीमध्ये मी करून घेते। बिया सेपरेट आपण ऑलरेडी चॉपरमध्ये टाकल्यामुळे बिया सेपरेट झालेल्याच आहेत। बघा, अशा हळूहळू आपण त्या बिया त्याच्यातनं साईडला करूया आणि गर खाली त्या भांड्यामध्ये पडूनच जाईल। अशा पद्धतीने आपल्याला एक एक बी काढून घ्यायची। आता व्यवस्थित आपण त्याला हलवून घेऊया। बघू शकता अशा सर्व प्रकारे आपण ह्या बिया इथं काढून घेतलेल्या आहेत आणि खाली बघू शकता आपल्या इथं गर तयार झालेला आहे। आणि हे वरती आहे ना जाडसर, ते पण आपण मिक्सरमध्ये टाकून परत बारीक करून घेऊया, म्हणजे ह्या गरमध्ये तो मिक्स करता येईल। बघा, 3 सीताफळचा जवळजवळ 1 वाटी गर निघतो, तर इथं आपला गर काढून झालेला आहे। आता आपण ते एका वाटीमध्ये बघा 1 वाटीचं प्रमाण बरोबर 1 वाटी भरतो इतका। आता आपलं दुधाकडे आपण लक्ष देऊया। दूध आपलं किती आटलेले बघू शकता। आपल्या इथं दुधाची प्रोसेससुद्धा जवळजवळ दूध 5-6 मिनटं झालेले आहेत। आता दूध पण होत आले म्हणजे कमी थोडं झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे। सगळ्यात अगोदर बदाम मी बारीक चॉप करून घेतलेत, वेलची पावडर हे सर्व टाकून घेऊया। बघू शकता थोडंसं हलवून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची। इथं मी जवळजवळ 125 ते 150 ग्रॅम साखर घेतलेली 1 लिटरला। तुम्ही अर्धा लिटर असेल तर अजून कमी करा, तुम्हाला किती गोड रबडी आवडती त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखरची क्वांटिटी ठेवू शकता। बघू शकता आता इथं मी साखर घेतलेली आहे टाकून। आता व्यवस्थित हलवून घेऊया। काजू बदाम ऑलरेडी आपण टाकलेले आहेत। आता वेलची पावडर टाकून घेऊया, व्यवस्थित ते सुद्धा मिक्स करून घेऊया आणि अजून 5 ते 6 मिनटं हे छान आटून द्यायचे आपल्याला। थोडासा घट्टपणा यायला लागलेला आहे, अजून थोडं घट्ट झालं पाहिजेत, ह्या हिशोबाने आपल्याला त्याला आटवून घ्यायचं आहे। प्रॉपर रबडीचं त्याला थिकनेस आली पाहिजेत अशा पद्धतीने। आता हे अजून 5 ते 6 मिनटं आटवून घेऊया। बघू शकता इथं आपलं आटवून थंड झालेलं आहे, रूम टेम्परेचर येऊन द्यायचं आहे। जास्त गरम ह्याच्यात आपल्याला सीताफळचा गर टाकायचा नाही, थोड्या वेळाने टाकायचं आहे थंड करून। तर बघू शकता इथं आपलं थंड झालेलं आहे दूध,
एकदम रूम टेम्परेचरवर. आता त्याच्यामध्ये 1 वाटी सीताफळचा गर ॲड करायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्या गाठी पूर्ण काढून टाकायच्या, त्या गरच्या व्यवस्थित मिक्स सर्व दुधामध्ये मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने. आणि आता हे दूध आपल्याला फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवायचे. ज्यावेळेस ती थंड थंड बासुंदी तयार होईल ना, त्याची खाण्याची मजाच काही वेगळी असती. तर बघू शकता आता आपण हे थंड करायला फ्रीजमध्ये ठेवून देऊया. बघा इथं आपली थंड होऊन आलेली आहे आणि आपली एकदम घट्ट अशी क्रीमी टाईप सीताफळ बासुंदी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी परत घेऊन येऊया. मी दाखवलेल्या सीताफळ रबडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.